कान्होबा महाराज शिंदे आणि त्यांना साथ करतील हरिभक्त परायण मयूर महाराज मस्के. हरीच्या दासा काही
देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरुनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे आसो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पांडुरंगा करू प्रसाद पांडुरंगा करू
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवांची जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंगवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भगवान पांडुरंग परमात्मा कैवल्य चक्रवर्ती संजीवनी समाधी घर ज्ञानराज माऊली सर्व उपस्थित माझे सर्व गुरुबंधू विद्यार्थी माता पिता सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतांची काही लक्षणं सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. थोडासा प्रास्ताविकच्या माध्यमातून बोलायचं तर ते आमचे सर्वांचे गुरुवर्य नथुराम बाबा केळकर यांची 12वी पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं त्या तपोपूर्ती सोहळ्यानिमित्ताने गाथा पारायण त्यांचं चरित्र हरिपाठ आणि कीर्तन असा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या सोहळ्याला देखील जवळजवळ बरीच वर्ष झाले त्या निमित्ताने देहू आळंदीकडे सतत गाथापारायणाचे सप्ताह सुरू आहेत. आपल्या इथे आपल्या नथुराम बाबाच्या सेवक मंडळांनी शिष्य परिवारांनी तो आयोजित केलेला गाथापारायण आमचे विद्यार्थी इथे असते ते पाठांतरला असतात. त्यांना खूप संस्थेची सेवेचे कामं असतात. पण एक आमच्या प्रसाद महाराजांच्या प्रेमामुळे आणि नथुराम महाराजांच्या प्रेमामुळे त्यांनी आपल्या गावी वेळ दिलेला आहे. असो नथुराम बाबा एक महान तपस्वी होऊन गेलेले संसार प्रपंच करून देखील मी स्वतः त्यांना पाहिलंय. मी त्यांच्या मांडी खेळलोय. माझ्या घराण्यात आणि त्यांचा जवळजवळ 61 पासून संबंध आहे. हे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. मी लहान होतो पण माझे जे भाऊ होते पांडुरंग महाराज अंबाळेकर त्यांचा आणि नथुराम महाराजांची पहिलीच चातुर्मासाला योगायोगाने भेट झाली. मनमाडकर मीराबाईंच्या मठामध्ये आम्ही खोली घेऊन राहत होतो. तर रंगनाथ स्वामींच्या प्रवचनाला अमृत आंबाचं जे सकाळी प्रवचन असायचं तिथे दोघांची गाठ पडली. 4 महिने आम्ही तिघं एकत्र होतो. 61ची गोष्ट आहे. मी लहान होतो. मला भूक लागायची. उमरं पडलेले खायचे. कुठे काही माधुकरीची तेवढ्या वेळेला त्यावेळेला खूप गैरसोय होती पंढरपूरला. माझे भाऊ एकटे माधुकरी मागून आणायचे आणि त्यांच्या माधुकरीमध्ये मी आणि नथुराम बाबा आम्ही दोघं दोन्ही वेळचं जेवण करत होतो. सकाळचंही आणि संध्याकाळचंही तेवढ्यामध्येच भागवत होतो. असेच त्याच्यामध्ये आमचा तिघांचा निर्वाह 4 महिने झाला. माझ्या भावांनी काही पंढरपूरला ठराविक ब्राह्मण वर्गाकडे थोडी ओळख करून घरांची ओळख केली होती. ती तेवढी माधुकरी मिळायची. असो तर 61 पासून नथुराम बाबाचा आणि माझ्या घराण्याचा संबंध आहे. विशेष म्हणजे माझ्या बंधूला भावाला 2 कुटुंब होते आणि 2 कुटुंब असल्यामुळे मधून मधून संसार प्रपंच असतो. बायांच्या भानगडी व्हायच्या. पंढरपूरला त्या भानगडी यायच्या. चातुर्मासाला अमृतांबाला त्या भानगडी यायच्या. नथुराम बाबांनी अंबाळ्याला येऊन त्या दोघं बायांची भानगडी सोडावी. हे मी स्वतः सांगतो. देखील नाही. मी लहान होतो वयाने पण मी ते सर्व कृत्य पाहत होतो. बाबा इथून अंबाळ्याला जायचे. माझ्या बंधूवर त्यांचं नितांत प्रेम आणि माझ्या बंधूंचं देखील त्यांच्यावर नितांत प्रेम. माझे बंधू गाडगे महाराज संप्रदायाचे होते पण त्यांनी ज्या वेळेला रंगनाथ स्वामींचं प्रवचन ऐकलं अनुभव आणि त्यावेळी त्यांचं 4 चाकी गाडी होती माझ्या भावाला.
आणि आम्ही लहान लहान मग पेटी वाजवायचं, कोणी टाळ, आमची साथ आमच्या बरोबर राहायची त्या गाडीमध्ये. आणि गावागावात जाऊन आमंत्रण नाही, काही नाही, काही नाही, कुठेही गावाला जायचं, कीर्तन करायचं, असे आमच्या भावांचा संबंध होता. आणि योगायोगाने पंढरपूरला रंगनाथ स्वामींचं प्रवचन ऐकलं आणि त्याच दिवशी माझ्या भावांनी गाडी सोडली, तो सर्व संप्रदाय मोडला आणि रंगनाथ स्वामींच्या पायी लीन झाले. अमृतानुभवाचा पाठ सुटला की सगळ्यांनी, एक वामन भाऊ म्हणून विचारसागर सांगणारे मोठे विद्वान होते, रंगनाथ स्वामींचे शिष्य, त्यांच्याकडे पळत पळत यावं आणि ते विचारसागरचा पाठाला थांबला. तो एका मोडक्या तुडक्या अशा मठामध्ये तो विचारसागरचा पाठ भरायचा, पण फार विद्वान होता वामन भाऊ म्हणून. आता बऱ्याच कालावधीपासून त्यांची भेट वगैरे काही नाहीये. आम्ही आमच्या संसारात लागलो आणि असा बऱ्याच वर्षाचा हा माझा आणि नथुराम बाबांचा संबंध होता. विशेष म्हणजे मी ज्या वेळेला आळंदीला आलो आणि त्यांना कळलं की पांडुरंगाचा भाऊ बाजीराव, मला ते नावानिशी ओळखायचे, हा आळंदीला संस्थेच्या कामाकरता आलाय, मग मला त्यांनी निरोप दिला की मला हरिहर महाराजांच्या मठात भेटायला या. नरहरी आपले नथुराम बाबा नरहरी आपल्या हरिहर महाराजांच्या मठात जे सर्प वगैरे धरतात तिथे उतरायचे आणि तिथे एक रावटी तंबू देऊन तिथे त्यांचे प्रवचन वगैरे त्या मठामध्ये व्हायचे. मग मी मुद्दाम गेलो, बाबांची भेट घेतली. 2003 ची गोष्ट आहे. मग त्या दिवसापासून आमचा प्रेमाचा संबंध बाबांचा आमचा वाढला गेला. मध्ये आमच्या नारायण महाराज पांगरीकरांनी, पांगरीचे, त्यांनी एक मोठा सप्ताहाचे नियोजन केलं होतं. तुम्हाला कल्पना असेल, चंद्रशेखर महाराजांची भागवत कथा होती आणि त्यावेळेला कीर्तन होती. तर आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा काही येऊ शकले नाही. मग मारुती बाबांच्या जागी मी कीर्तनाला आलो होतो. माझं कीर्तन नव्हतं, पण मारुती बाबांची जागा आणि त्यांच्या जागी मी कीर्तनाला संस्थेचीच गाडी घेऊन आलो आणि नथुराम बाबा माझ्या कीर्तनाच्या समोर बसलो. समोर म्हणजे बाजीराव, तुझं कीर्तन आहे, किती वर्षाने तुझं कीर्तन ऐकण्याचा योग येतोय आणि तो आता संस्थेचं काम सांभाळतोय. याही गोष्टीला त्या भागवत कथेला मला वाटतं 15-1 वर्ष झाले असते. त्याही गोष्टीला काही कमी झाले नाही. चंद्रशेखर महाराजांची दिवसा कथा होती. मी थोडा कथेला देखील हजर राहिलो होतो आळंदीवर. थोडीशी छोटी चंद्रशेखर महाराजांनी माझा स्टेजवर सत्कार केला होता. मला या सगळ्या गोष्टी पांगरीच्या आठवतात आणि माझं कीर्तन होतं आणि मी अभंग घेतला होता, चंदनाचे हात पायी चंदन. हा अभंग घेतला. योगाने समोर बाबा होते, नथुराम बाबा. अशा त्या प्रमाणाचा म्हणा संतवाणीचा इतका प्रभाव झाला. बाबांनी उठल्याबरोबर इतकी कडकडून मिठी मारली, इतकी कडकडून. काय म्हणे, बाजीराव तू इतकं सुंदर कीर्तन करतो, एवढा सुंदर अभंग, हे त्यांचे उद्गार आहे. माझ्यावर नितांत प्रेम, खूप प्रेम. आणखी तसे तर पुष्कळ प्रसंग मी पूर्ण कीर्तन बाबांच्या चरित्रावर करू शकेन, एवढं मला त्यांचं चरित्र माहिती. एवढं पुन्हा प्रस्थानला यायचे, नथुराम बाबा प्रस्थानला यायचे माऊलीला बाहेर, म्हणजे आळंदीकडे पंढरपूरकडे प्रवासा करता. आणि बाबांनी राहावं आणि बाबांनी माऊली अष्टमीला गेले, मग नथुराम बाबांनी आळंदीलाच थांबावं. 8 दिवस 10 दिवस त्यांचा जसा काही कार्यक्रम असेल आणि तिथे चक्रांकित महाराजांची हरिपाठावर कीर्तन असायची. आम्ही दोघांनी जवळ बसावं. मला सांगायचे, बाजीराव बुवा, या चक्रांकित महाराजांच्या हरिपाठात इतकी शक्ती आहे म्हणे, इतकी शक्ती आहे. माऊली पंढरपूरला जातात, पण कैवल्य चक्रवर्ती माऊली इथे राहतात म्हणजे त्यांच्या हरिपाठाच्या कीर्तनात. हे नथुराम महाराजांचे उद्गार आहे असं मला सांगायचं. बघ म्हणे बाबा, काय शक्ती, काय अभंग सोडतो म्हणे हा बुवा. ब्राह्मण समाज आणि त्यांची परंपरेगत कीर्तन असे. आताही परंपरा ती चालू आहे. माऊली गेले की हरिपाठावर त्यांच्या घराण्यातली कीर्तन होतात. त्यांनी जवळजवळ 40 वर्ष 45 वर्ष हरिपाठ सांगितलं आणि आम्ही कीर्तनाला इतका आनंद यायचा. दोघांनी त्या चर्चा करता करता कीर्तन ऐकायला. आणि सकाळी आमची पुन्हा भेट. माझं संस्थेचं कामकाज संपलं, पाठ वगैरे घेणं, पण माझी त्यांची भेट गरुड खांबात व्हायची. बऱ्याच लोकांना आनंदीचा गरुड खांब माहितीच नाही.
माहितीये का तुम्हाला? माहितीच नाही. मला माहिती आहे. आपल्या माऊलीच्या दरवाजा समोर एक दरवाजा आहे बघा, लाकडी, आणि तिथं जर मध्ये शिरलं ना, तिथं गरुड खांबाची जागा आहे. असं जुनं घर आहे आणि असं वरती मोकळ आहे. तिथे गरुड खांब आहे आणि तिथे ते दिवा लावण्याची तिची मोठी हेनाची वस्तू ते सुद्धा तिथे. मग बाबांनी ना आम्ही तिथे बसलो आणि अमृत अनुभवावर चर्चा करायची दोघांनी 1 तास. दोघांनी मला म्हणायचे, बाजीराव, ज्ञानोबांनी गुरूंच्या बद्दलचे सिद्धांत सांगितले, जगात कोणीच सिद्धांत सांगितले असे सिद्धांत देत नाही. अमृत अनुभव, अमृत अनुभवातले सिद्धांत नथुराम बाबा सांगायचे, डोळे भरून यायचे अमृत अनुभवातले सिद्धांत वाचता वाचता. नथुराम बाबाचे हो असा सिद्धांत सांगितलाय. शंकर देखील गुरूंना भेट घेण्याकरता विचारतो. भगवान शंकर शिव तत्व जे प्रसिद्ध आहे ते देखील तया जोशिया ते म्हणजे गुरूंचं वर्णन करतात. सद्गुरूंना जोशी म्हणतात आणि त्या जोशीला शिव देखील सिद्धांत विचारण्याकरता येतो. एवढा गुरूंचा अधिकार आहे. बोला बोला. जीवपणाचे माझी पण जीवपणाचे मी त्रासे यावया आपुल्या जसे शिवही मूर्त पुसे जया जोशी ही ओवी होती. काय बाबा, धन्यवाद. विठ्ठल जीवदशेतून मुक्त होण्याकरता भगवान शंकर या जोशीला भविष्य विचार. जीवपणाचे मी त्रासे या आपुल्या जसे ब्रह्मरूपता येण्याकरता माझी जीवदशा संपावी आणि मला ब्रह्मरूपता यावी याचा करता शिवही भगवान शंकर गुरूंना हस्तरेषा दाखवता विचारतात, आम्हाला भविष्य सांगा, आम्हाला बोल. आणि म्हणून इथल्या मंडळींनी आमच्या प्रसाद महाराजांना पुढे केलं आणि त्यांच्या सेवेतून उत्तीर्ण होण्याची तुमची संधी आहे. नथुराम बाबांचे जेवढे शिष्यमंडळ हा कार्यक्रम करून राहिलेले आहेत ना, त्यांना गुरूंच्या सेवेतून उत्तीर्ण होण्याची एक मोठी संधी आहे. नथुराम बाबा सामान्य जरी दिसत असते पण नथुराम बाबांनी बाई वारल्यानंतर सर्वस्वाचा जो त्याग केला, मुलींना सर्व संपत्ती वाटून दिली, पुन्हा त्या संसाराकडे पाहिलं. पुन्हा संसाराकडे तैसी संसाराया समजता जाणे जरी नित्यता. आणि म्हणून नथुराम बाबांकडे तै वैराग्य जवळीता पाठी लागेल. त्यांच्या बरोबर जणू काय ते वैराग्य पळत होतं, धावत होतं आणि म्हणून जीवनात पैशाला हात लावला. आमच्या विद्यार्थ्यांना कल्पना नसेल, एसटीत बसले, कंडक्टरने तिकीटची व्यवस्था करावी किंवा कोणी ओळखीचा असेल त्याने तिकीट काढावं. नंतर गाड्या येत होते घ्यायला, तो प्रश्न वेगळा आहे.
कारण की बाजीराव महाराजांनी एक सप्ताह केला होता, मला आता ते आठवत नाही. तिथं नथुरामबाबांचं प्रवचन होतं. बाजीरावांनी तिथून गाडी पाठवली होती फिरत्या सप्ताहाचं गोदावरीच्या काठावर. तिथं सप्ताह होता. तर त्याही प्रवचनाला मी बाबांच्या तिथे हजर होतो. मोठाच समाज होता आणि तिथे नथुराम बाबांची प्रवचन. मला काय सांगायचं, पैशाला हात लावला. पंढरपूरला हे त्यांनी सांगितलेलं आहे, पंढरपूरला एकादशीला एक मनुष्य 3000 रुपये घेऊन यायचा आणि नथुरामांच्या पायावर ठेवायचा. ते मी स्वतः पाहिलं पंढरपूरला. आणि नथुरामांनी तेवढे पैसे एका विद्यार्थ्याला द्यावे आणि सगळं फराळानं आणि सगळ्या यात्रेत वाटत ठेवा. ते 3000 रुपये एकादशी असायची, तो पैसे द्यायचा, असे त्यांच्या पुढे ठेवायचा. नथुरामांनी केळी काय सफरचंद का जे असेल ते 3000चं मागवावं, साबुदाणा करावा, खिचडी करावी आणि सगळ्या वारकऱ्यांना खाऊ घालून. ही वृत्ती होती. वैराग्य गवडीचा पाटील, इतकं वैराग्य. आणि त्यांची पुण्यतिथी, त्यांचा शिष्य परिवार साजरा करतोय. मी खरोखर त्यांच्या पायावर नतमस्तक होतो. माणसाला गुरु कळला पाहिजे. गुरु हा संत कोळीचा, जीवनात आठवत होणं, गुरुवर नितांत प्रेम करणं. ज्ञानियांचे राजे म्हणणारे ते निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतात या अभंगातून. माझे गुरु कोण आहेत? आमचे नथुराम बाबा कोण आहेत? गुरु हा साधकासी साय, गुरु हा भक्ता लागे माय, गुरु हा काम देऊराय, भक्ता घरी दुभतसे. हा काय? गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा धैर्याचा डोंगरू. काय वर्णन करतात ज्ञानीरांचे राजे, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन. आमच्या गुरुबंधूंनी, माझं लक्ष थोडं उशिरा गेलं, नारायण महाराजांनी त्यांचं चरित्र लिहिलंय. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा इथे होणार आहे. नथुराम महाराज गुरुस्थानी होते आणि म्हणून तुमच्या सर्व परिवाराला परमात्मापर्यंत, भगवंताच्या पर्यंत पोहोचण्याची त्यांची ताकद, त्यांची शक्ती होती. इतका प्रवचनाचा प्रभाव. गुरु हा भक्ता लागे माय, गुरु हा काम धेनु गाय, भक्ता घरी दुबतस. कोण नथुराम महाराज? गुरु हा वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म, गुरु सोडविता गाठलिंग देहाची. हा गुरु हा साधकाची, गुरु हा साधकाची. कोण नथुराम महाराज? गुरु हा वैराग्याची. हे गुरु काय करतात? नथुराम बाबांनी काय केलं?
गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाची काया काशी गुरु उपदेश तारक मंत्र दिला आम्हासी. मौली वर्णन करताय आणि त्याच अभंगाला अनुसरून सर्व परिसरातली जिंतूरतली भाविक मंडळी, परिसरातली शिष्य मंडळी, तुम्ही नथुराम बाबांच्या सेवेतून, गुरूंच्या परंपरेतून तुम्ही उत्तीर्ण होत आहात. तुमचं काही अनेक जन्माचं पुण्य म्हणून तुमच्या मुळा सत्य होत आहे. विठ्ठला असो बाबांच्या बद्दल जेवढं बोलता येईल. नारायण महाराजांना माहिती आहे, त्यांच्या काळी माझ्या कीर्तनात समोर बसले. मला आम्हाला दोघांना इतकं रडू आलं, ढसा रडलो आम्ही दोघं नारायण बाबाच्या गावाला पांगरीला. सकाळी सुद्धा मी गरवडीत असताना देखील संस्थेच्या कामाकरता पुन्हा सकाळी गेलो, पण बाबांची भेट घेऊन, बाबांचं दर्शन घेऊन, आणि संस्थेच्या कामामुळे थोडा त्यांच्या भेटीतून अंतरत होतो. संस्थेचा बोजा कामाचा खूप असल्यामुळे, पण तरी मला जेवढे शक्य होईल तेवढी नथुराम बाबांची पंढरपूरला देखील आणि आळंदीला देखील भेट घेत होतो. त्यांच्या शेवटच्या दर्शनाला सुद्धा माझी त्यावेळेस संस्थेची काही तारीख वगैरे निघाली म्हणून मला तिकडे जावं लागलं. मी त्यांच्या शेवटच्या दर्शनाकरता येऊ शकलो नाही. माझं काही पुण्य कमी पडलं असेल, तोही मला निरोप होता. आळंदीहून गाडी देखील होती त्यांना इथे येण्याकरता आम्हाला सगळ्यांना. असो एक पुन्हा प्रसंग सांगतो. मोठ्या बाबांनी सांगितलंय, ऐकून घ्या. मोठे बाबा बोलले, संस्थेची 75वीचा उत्सव होता आळंदीचा. संस्थेला 75 वर्ष झाले होते आणि तो उत्सव मोठ्या बाबांनी साजरा केला. काहीतरी 97-98ची ती गोष्ट आहे. आणि महाराज योगायोगाने नथुराम बाबा दर्शना करता आले. मोठ्या बाबांना सगळा महाराष्ट्र मानत होता आणि बाबांना नमस्कार केला. मोठ्या बाबांनी सांगितलं, नथुराम थोडंसं एकेरी बोलायचं वय जास्त होतं बाबांचं. आज तू कीर्तन कर म्हणे जोग महाराजांच्या संस्थेच्या 75वीला. आणि बाबांनी अभंग घेतला, मुक्ती पांग नाही हरीची आता. असं कीर्तन रंगलं महाराज. मी 9 दिवस रजा काढून त्या सप्ताला आले होते. असं कीर्तन रंगलं. सगळे आळंदीतले शिक्षक, सगळे श्रोते बाबांनी या अभंगावर एकदम बहार करून टाकली होती. कारण की योग्य समयाला अभंग घेतला होता. हा प्रसंग देखील मी पाहिला. हा प्रसंग घाटावर कीर्तन होती, सकाळचं कीर्तन, संध्याकाळचं कीर्तन, 2-2 कीर्तन बाबांनी ठेवली होती. सकाळचं कीर्तन आणि बाबांचं संध्याकाळचं कीर्तन होतं. असा कीर्तनाचा हा. आणि कारण की 4-500 मुलं तर टाळ करीत असतात. जोग महाराजांच्या सप्ताला म्हणा, शताब्दीला म्हणा, त्याच्यामुळे खूप रंगदेवता येते. आणि बाबांनी सुंदर असं सगळं शिक्षकांच्या पुढे, मारुती बाबा असतील, भोले बाबा असतील, सर्वांच्या समोर या अभंगावर त्यांचं मी चिंतन ऐकले. असो पुनश्च त्यांच्या आठवणी जेवढ्या होत्या तेवढ्या मी सांगितल्या. पुन्हा त्यांच्या पायी वंदन करतो. आणि तुमच्या सर्व शिष्यवादाला आमच्या प्रसाद महाराजांना बाबांचा असा गोड आशीर्वाद आहे. तुम्ही हे कार्य करत राहा. आपण संसाराचा बोध वाहता वाहता जीवन संपून जात, पण गुरु कोण, संत कोण हे लक्षात येत. जगद्गुरु तो. मी आतापर्यंत थोडं प्रास्ताविकच्या माध्यमातून नथुराम बाबांबद्दल थोडस बोललो. आता अभंगाची प्रस्तावना ऐकतो आणि वेळेत अभंग संपवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विचार न करता आपण जर विनाकारण बडबड केली तर ती बडबड व्यर्थ होते. माऊलीच्या ओवीप्रमाणे आपण सर्व गोष्टीचा नीट विचार करून ती लक्षणं ठरवावी लागतात संतांची. ज्ञानोबांनी याच्याकरता उपरोधात्मक एक ओवी वापरली. नारायण बाबा, आपण सर्व ज्ञानेश्वरीचे वाचक आहात. हो, आयुष्याविन लक्षणे
शिसे विना अलंकारने ओरे विना वाधावणे तो विटंबुगा. विटंबू ही क्रियापद आहे आणि ते सगळीकडे लावायचंय. आयुष्याविन लक्षणे विटंबू ओहरे विन वाधावणे विटुंबो. लक्षात आलं का? हा विटंबू जो हा शब्द आहे ना हा सगळीकडे लावायचा. एका राजाला मुलगा झाला, ओळीचा भाव सांगतोय, संतांच्या लक्षणाकडे यायचंय. उतार वयात मुलगा झाला, खूप आनंदी आनंद नगरीमध्ये सगळीकडे आनंदाचा उत्सव होता. बोलवलं 5व्या दिवशी ब्राह्मणाला, म्हणे महाराज या मुलाचं भविष्य पहा, या मुलाची हस्तरेषा पहा, कसा निघणार, राज्यकारभार कितव्या वयाच्या किती वर्ष हातात घेणार वगैरे वगैरे सर्व पहा. ब्राह्मण बाबाने पंचांग काढलं, हस्तरेषा सर्व सर्व गुण जुळवले. राजाला सांगितलं, म्हणे राजेसाहेब हा मुलगा 12व्या दिवशीच मरणार आहे. तो राजा होईल, अमुक होईल, हे जी त्याची लक्षणं केली ती योग्य आहेत का? ती योग्य आहेत का? त्याला आयुष्य पाहिजे ना. मग आयुष्य असलं तर राजा, आयुष्य असलं तर डोक्यावर छत्री. माऊली म्हणतात त्याला जर आयुष्यात नसेल, इतरच लक्षण असून काय उपयोग आहे? इतरच लक्षणाचा काही उपयोग? आयुष्याविन लक्षणे. अरे आयुष्यात नाही, इतरत्र अमुक होईल, ढबूक होईल, अशा पदव्या मिळेल, तसा होईल, हे काही उपयोग नाही. आयुष्याविन लक्षणे. दुसरा दृष्टांत दिलाय, शिसेविन वावधावणे. अलंकार आणले, सोनाऱ्याचं दुकान लाखोने अलंकार आणले घालण्याकरता, पण मुंडक्याचाच पत्ता नाही. मग ते अलंकार घालणार कुठे? ओवी ना, शिसे विना अलंकार, मानेचाच पत्ता नाहीये. मग ते अलंकार काय नथ मी हातात घालाल का? मुंडकाच नाहीये ना. ओहरे विना वाधावणे तो विटंबुगा. लग्नाची वेळ झाली, संध्याकाळचं लग्न होतं म्हणा, दुपारचं होतं, 16 समाज आलेला आहे, जेवण होत आहे. आणि विचारलं, म्हणे नवरदेव कुठे? नवरदेव अजून आलाच नाही म्हणे. तो आलाच नाही म्हणे. मग सगळा गोतवाळा असून ती जशी विटंबना आहे, तद्वत संतांच्या लक्षणाचा यथोचित विचार न करता, नथुराम बाबांच्या लक्षणाचा विचार न करता आपण जर बोलत राहिलो, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. संत महात्म्यांचं वर्णन, संत महात्म्यांची लक्षणं यथोचित जर सांगितली गेली तर त्या लक्षणांच्या वर्णनाने आपलं देखील कल्याण होतं, आपल्याला देखील मुक्तता येते. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांची जी काही ठराविक लक्षणं आहेत, आमच्या नथुराम बाबांची जी काही ठराविक लक्षणं आहेत, त्या सर्व लक्षणाचा विचार आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या Hare
नथुराम बाबांची म्हणा संतांचं लक्षच जातात पहिल्या आम्हा हरीच्या दासा काही आम्ही भगवंताचं दास्यत्व पत्करलं आम्ही संत देवाचे सेवक झालो त्यांचं दास्यत्व पत्करलं म्हणून आम्हाला भय नाही आम्हाला भीती नाही दास्यत्वास साधा जरी गुण वाटत असला पण हे संतांचं जे देवाच्याकडचं दास्यत्व आहे त्या अनंत जन्माचं हे एका जन्माचं नाहीये तुझे आम्ही दास आमुचा तुरुनी चालत दुरुनी आले मागे देवा अरे आम्ही तुझे जे दास झालो आम्ही तुझे जे सेवक झालो त्या एका जन्माचे नाहीये तुझे आम्ही दास आमुचा तुरुणी चालत दुरुनी आले मागे म्हणून दास्यत्व वास्तविक दास्यत्वामध्ये दुःख आहे संकट आहे सेवकत्वामध्ये मानाचा भाव नाहीये पुष्कळ त्याच्यावर आपल्याला चिंतन करता येईल आपल्याला वेळ द्यायचा नाही तेवढा अनंत दुःख दास्यत्वामध्ये आहे पण संत तरी दास्यत्व का स्वीकारतात भगवंताचा दास होण्यामध्ये तो दास हा दास राहत नसून तो कालांतराने मालक बनतो तो कालांतराने मालक लक्षात आलं का हो विश्वासितो करी स्वामी वरी विश्वासितो सकळ भोगिता होय त्याचे गुरूंच्या वरती विश्वास संपादन करा नितांत श्रद्धा असावी गुरूंच्या वरती म्हणून नथुराम बाबांचं जीवन म्हणजे परमात्मा रूप झालं हो गुरूंच्या करता काय काय समर्पित करा हो आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसवू पावले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजोळी सर्वेंद्रिय कुडमुळी काय ज्ञानोबारांच्या ओव्यात काय गुरूंची सेवा ज्ञानोबारा भीतीरहितपणाने निर्भयपणाने काय ओव्या सांगतायत हे गुरूंच्या करता करा गुरूंच्या वरती विश्वास ठेवला रे ठेवला देवाचं संतांचं दास्यत्व पत्करलं तो सकळ भोगिता होय त्याचे म्हणून तुकोबाला छातीला हात लावतात आम्हा हरीच्या दासा काही आणि पुढचं लक्षण सांगतात संतांना भय नाही निर्भय असं संतांचं जीवन आहे लक्षात भय नाही त्रैलोकी भर्तृहरी राजाने जे नीतिशास्त्र ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे भय सांगितलेले आहेत ती भीतीच संतांकडे नसते ते भयच संतांकडे नसतं संत निर्भयतेने जीवन जगतात लक्षात आलं का निर्भयतेने या जगात जीवन जगणारा कोण असेल तर फक्त संत आहे ऐक्य भावाचे अपैसे लक्षात आलं सोयात अध्यात्म आहे ज्ञानोबा म्हणतात ऐक्य भावाचे असेल असं असेल इतकं इतकं अद्वैत की द्वैतच दिसे नसतं त्याला म्हणतात भयरहित जीवन पाणी बुडवूये मिठाते तो मिठाचे पाणी आयते
आपण झालेने अद्वैते नाशे भय, संपूर्ण भय नष्ट होत. म्हणून तर तुकाराम महाराज छातीला हात लावता, आम्हा भय चिंता नाही जीवन जगत असतील. आई वडील गेल्यानंतर कितकित त्या चौघ बंधूंची निर्भय स्थिती असेल. आता सिद्ध बेटाचा अभ्यास करता सुद्धा भीती वाटत होती 10-12 वर्षापूर्वी. भयान जंगल होत आणि चौघ बंधू एवढ्या जुन्या काळात कसे निर्भयतेने सगळे अंधकार विरोधात असताना देखील मानवगिरी मिळू देत नव्हते, तरी चौघ बंधू किती निर्भयतेने आनंदीच्या सिद्ध बेटामध्ये आई वडील नसताना देखील ते लहान लहानपणी कसं जीवन जगत होते, किती निर्भयता असेल. म्हणून छातीला आम्हा भयचिन बाबांचं वाक्य आहे. बाबा कुठेच भीत नव्हते. नथुराम बाबांचे मोठ्या मोठ्या मंडपात कीर्तन होते. सिद्धांत सांगत असताना फक्त नथुराम बाबांनी अमृत अनुभवाचे सिद्धांत सांगायचे. जी एक एक न की जे तृणाते निर्वाण, जिया दोघा जीव प्राण जिये दोघा. शिव आणि शक्तीचं किती ऐक्य आहे, किती ऐक्य आहे असे सिद्धांत फक्त नथुराम बाबांनीच सांगितले. विठ्ठला शिव आणि शक्ती ते दोघं इतके एक रूप आहेत, इतके निर्भयतेने वागताय. जी एक एक विण नक्की जे तृणाते निर्वाण. अरे गवताची काळी देखील ते दोघं निर्भयतेने उत्पन्न करतात, दोघांच्या एकत्र विचाराने. कारण की परमेश्वराचे 3 अंश आहेत, अस्तिभाती प्रिय आणि नाम आणि रूप मायेचे अंश आहेत. सगळ्या वस्तूंमध्ये जी एक एक विण नक्की जे तृणाते निर्वाण, जिया दोघा जीव प्राण जिये दोघा. इतकं त्यांचं ऐक्य भावाने जीवन जगतात. म्हणून निर्भयतेने आमचे ज्ञानोबा आळंदीला राहत होते. देऊगाव सर्व विरोधात असताना देखील सकाळी विणा घ्यावा, काकडा करावा, देवपूजा करावी आणि घरचा विचार न करता तुकोरावांनी जंगलात रस्ता घाला. त्याच्याकरता त्या गाथा वाचायचा आहे, त्याच्याकरता गाथ्याच्या पारायला बसायचंय. जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यात काय नाही. शेतकऱ्याला उपदेश आहे, शेती कशी करावी, काय काय सगळं सगळं गाथ्यात सांगितलंय. म्हणून
तुकोबऱ्यांचं अंतःकरण, तुकोबऱ्यांचा जीव म्हणजे गाथा आहे. ज्ञानोबायांची ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष कैवल्याचा पुतळा ज्ञानेश्वरी आहे. हे दोघही ग्रंथ साधकाला जर उद्धार करावासा वाटत असेल, हे दोघं ग्रंथ डोक्यावर बांधावेत आणि खुशाल भारत भ्रमण करा. तो साधकाचा सिद्ध झाल्याच्या नावाने इतकी ताकद आहे दोघा ग्रंथ. विठ्ठला 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 हातात पेन्सिल असेल, कागद असतील, त्यावेळी ती जी साधनं असतील, ते साधनं असतील लिहिण्याची, त्यावेळी तुकोबा एकटे लिहत असतील, देवाला आळवत असतील, देवा मला भेट दे रे, मला भेट दे रे, मी का तुझा कोणीतरी वेगळा लागतो का? असं तुकोबांनी सतत सतत पांडुरंगाशी परमेश्वराशी निर्भयतेने राहून त्या डोंगरात जगत राहा. पाण्याची चिंता करू नये, जिजाबाई केव्हा भाकरी आणेल याचा विचार करू नये. भगवंताशी निर्भयतेने जीवन जगत असताना एकटेच राहतो. कशी ती लेखणी एखाद्या वेळेला रामकृष्ण हरी म्हणताना उच्चारत असतील आणि देवाला भांडत असतील, देवाशी बोलत असतील, म्हणून गाथ्याचं पारायण तुम्ही ठेवलंय. जेही काही अजून येत नसते तुम्ही अवश्य या. निदान त्या अक्षरांत बोट फिरवा, जरी बोट फिरवली तरी आपला उद्धार झाल्याशिवाय इतकी गाथ्याची शक्ती आहे. आमची मुलं गाथ्याची परीक्षा देतात, ज्ञानेश्वरीची परीक्षा देतात, वर्षभर 1500 अभंग तोंडपाठ करतात. पण आमची परीक्षा सुद्धा अशी आहेत महाराज, त्यांची कशी पद्धतीने परीक्षा घेतात. एक तुकडे विचारतात, म्हण सगळा अभंग, त्याच्या मागचा म्हण, त्याचा पुढचा म्हण, त्याच्या आतला म्हण, अशी परीक्षा मुलांची घेतली जाते गाथ्याची. आणि त्या गाथ्याचं पारायण पुण्यतिथीच्या निमित्ताने तुमच्या पुण्याला आलंय, लक्षात आलं का? म्हणून तो कोवारा निर्भयतेनं देवाशी आव्हान करताय. आम्हा भय चिंता, इथून आपला विषय नाही दाख. हो, सगळं परमात्म्याचं स्वरूप जिकडे तिकडे दिसत असल्या कारणाने बाबांच्या फोटो खाली उभी, हे विश्वची माझे घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. लक्षात आलं का? ही उभी बघा, आपणची झाला, हे विश्वची माझे घर, अशी नथुराम बाबांची वृत्ती तयार झाली होती. आणि पुढे ऐका ना, मग ही वृत्ती तयार झाल्यानंतर नथुराम बाबांनी काय केलं? या गोवीची पुढची गोवी म्हणा ना मग, हे विश्वची माझे घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण. मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. म्हणून नथुराम बाबांच्या हातात सतत माळा होती. का? ही ओवी मग याहीवरी पार्थ. अशी वृत्ती निर्माण झाल्यानंतर देखील निर्भयतेने आमचे नथुराम बाबा जीवन जगत. याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था. माझ्या भजनावर जे नितांत प्रेम करतात त्या भजन करणाऱ्यांना निर्भयतेने जीवन जगत असताना तया ते मी माथा ही त्याच्या पुढची ओवी आहे. हे नथुराम बाबांचं जीवन होतं. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात, आम्ही अशा तऱ्हेने जीवन जगतोय. बाबांनी तसंच आपलं आयुष्य घालून. नरनाथ स्वामी गेल्यानंतर परभणीला नित्याने प्रवचन करत. अमृत अनुभव नितांत प्रेम म्हणजे नथुराम बाबांचं होतं. हो, बाकीची मंडळी तर होती, हरिभाऊ होते वगैरे किसन महाराज ही सगळी श्रोते मंडळी यायची. आणि हे आल्याशिवाय रंगनाथ स्वामी अमृत अनुभवाला सुरुवात करत नव्हते. हे मी पाहिले. ही मंडळी याची समोर. नंतर नथुराम बाबांचं सुद्धा कळलं, ही मंडळी आल्याशिवाय त्यांना हरिरामच चालायचं. स्वामी येऊन बसायचे रंगनाथ स्वामी. आणि ही मंडळी जेव्हा यायची, हरिभाऊ दातारकर, नंतर ते आपले
मारवाडी समाजाचे ब्राह्मण वगैरे आणि शंकर महाराज खंडारकर हे सगळे समोर श्रोते म्हणून यायचे. तो राम बागेमध्ये अमृत अन्वय निर्भयतेने चालायचा. निर्भयतेने. किसन महाराज सुद्धा त्यावेळेला तर तारुण्यावस्थेमध्ये होते. आमचे बाबा देखील नुकताच संसार सोडला होता. संसाराला आणि अमृत अन्वयाला ही सगळी विद्वान मंडळी रंगनाथ स्वामींच्या पुढे बसायची आणि आम्ही भीतीरहित अमृत अनुभव ऐकत आहोत असं देवाला सांगत होते. म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी वेळ राहिला आपण भयाबद्दल बोलू, पण तूर्त एवढं लक्षात ठेवा, निर्भयतेने संत जीवन जगतात. मग एवढी निर्भयता त्या संतांच्याकडे नथुराम बाबांकडे कशामुळे प्राप्त झाली ते उत्तर, ती चर्चा जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगाचा दुसऱ्या कडे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, द्वैत असताना देखील कसे जीवन जगतात त्याचं उत्तर आहे. संतांच्या पाठीमागे मागे पुढे देव त्यांचा सांभाळ करतो म्हणून ते भय रहित जीवन जगतात. देव उभा मागे पुढे आणि देव काय करतो, भक्तांना जी संकट जे कोड निर्माण झालेलं आहे ते कोड सोडवतो. संसारातलं कोड वेगळं आहे बरं का, आणि परमार्थातलं कोड वेगळं आहे. लक्षात ठेवा. त्या बुद्धिमान लोकांनी कोड काढलेले आहेत, वास्तविक उत्तर तिथेच असतात पण डोक्यात येत नाही. तुम्ही बघा काही कोणाचे कोड सोडण्याची इतकी हौस आहे, सकाळी उठले दातात बरस घातला की ते कोड सोडत बसतात. ते पेपरातले उत्तर तिथेच असतात, फक्त शोधावे लागतात. आता तुम्हाला बघा एखादा कोड सांगतो, उत्तर तिथेच आहे काय, पण आपल्याला ते समजत. पण देव हे कोड सोडत नाही संसारातलं. मला हे सांगायचं म्हणा, वाकडं तिकडं आलं रे गड्या, मोठं डोकं लांब शेपूट पळ रे गड्या, उत्तर तिथंच आहे पण समजत नाही ना. हे कोड आहे, हे संसारातलं कोड आहे. वाकडं तिकडं काय असतं, आलं
आलं म्हणजे ओली सुंट चहा टाकतात ते आलं. ते कसं असतं वाकडं तिकडं आलं रे गड्या. आणि तिथेच मोठं डोकं लांब शेपूट पळ रे गड्या. पळीची मोठं डोकं असतं आणि शेपूट लांब. तिथेच उत्तर आहे. तिथेच उत्तर आहे. आम्ही पाठामध्ये घेऊन मुलांना सांगतो. एक प्रवासी चालला होता. त्याने गावाच्या बाहेर एका बाईला विचारलं. बाईच होती, बाकीचं गाव संपलं होतं. त्या बाईने विचारलं म्हणे ताई ही वाट जंतूरला जाते का म्हणे. त्या बाईने कोड स्वरूप उत्तर दिलं. म्हणजे खाली पाय वर पाय जंतूरची वाट नीट जा म्हणे. कोड स्वरूपात खाली पाय वर पाय आणि जंतूरची वाट नीट जा म्हणे. आता उत्तर तिथंच आहे. खाली घोड्याचे पाय होते, हा घोड्यावर बसला होता. खाली पाय वर पाय, त्याच्यावरती पाय होते. खाली पाय वर पाय आणि जंतूरची वाट नीट जा म्हणे. नीटच म्हणे जंतूर. त्याला आश्चर्य वाटलं. बाईने कोडच्या सोबत उत्तर दिलं. म्हणे बाई तुम्ही कोणाच्या नारी आहात, तुमची जात काय. म्हणे ओळखून घे मी कोणत्या जातीचे. जातीला जात मारी त्याची मी नारी म्हणे. लोखंडाला लोखंड मांडतो मी पंचाळी नाही. हे कोड आहे. तुकोबारा म्हणतात परमात्मा आमचे कोड. मग कोणतं कोड आहे. जनी जनार्दन ऐकतो हे मात काही सहा वृत्तांत न कळे आम्हा. आमच्या मुलांचा अभंग पाठ आहे. मला येता का देत मागे पुढे होत असेल. आम्हा जन्म मरण तू तव अविनाश काही सहा वृत्तांत साच मानू. आम्हाला जन्म मरण वगैरे वगैरे देवा ही जी परमात्मातली कोड आहे ती कोड तू सोडू. उगवी कोडे संकट ही जी परमात्मातली ही जी जनी जनार्दन ऐकवतो हे मात्र हे माहिती आहे. पण काही सहा वृत्तांत न कळे आम्हा. हे आम्हाला कसं कळत नाही. हे कोण शेवटी तुकोबारांचा तुका म्हणे तुझी निवडी हे गुढार दाखवी साचार मज. दाखवी साचार आपण जन्ममरण बघतो. जनी जनार्दन आहे पण आपल्याला कळत नाही. हे जे परमार्थातलं कोड आहे हे कोड भगवंत भक्ताचं सोडवतो. याच्या करता तो भक्तांच्या मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे फार मोठं गोड प्रमाणे पुष्कळ प्रमाणे मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवाराया. देवाचं या जीवावर नितांत हे नथुराम बाबांनी ओळखलं होतं. म्हणून सतत नामस्मरणात तल्लीन होते. देवाच्या नामाचा आमचे नथुराम बाबा टाहो फोडायचे. 2-3 माळा गुरुंनी दिला तो मंत्र होता. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचे. नंतर रामकृष्ण हरी जो मुखात येईल तो मंत्र. ही बाबांची स्वतःची दिनचर्या होती. भगवंताला आळवत होते. भगवंताला आळवत राहावं. एकांतात शेतात मोठा बंगला असेल तर बंगलाच्या गच्चीवर आळवत राहा. देवाला म्हणत राहावं. देवाला सांगत राहा. लक्षात आलं. काय तुझे रूप घेतो मी चोरोनी दया भेने लपोनी राहिलासी. देवा मी चोर आहे. मी तुझं रूप चोरून घेणार आहे. हे नामाच्या मोबदला देवाला असा आळवत जा. देवा करता टाहो फोडा. लक्षात आलं. हे देवाला आळव नाही. हे देवाच्या नावाचा रामकृष्णाचा टाहो फोडणं. नामस्मरण करणं हे तर नाम आहेच आहे. पण देवाला आळवायचं. देवाला सांगायचं. देवाशी बोलायचं. आता तुझं कळेल ते कधी तारसी
पैसे काढायला जातात किती चूक आहे. अरे खातं काढा, खातं भावांनो. हो, एखादा घर भेटला जावायचा सासरा मॅनेजर होता, पैसे मोजणारा. आले की ते पैसे, आले की ते पैसे. जवाय बुवा 29 तारखेला आले, म्हणे मामा घर भेटलं, तुमची मुलगी दुसऱ्याच्या ओट्यावर उभी, तिथं संसार टाकलाय, तिथे आम्ही राहतो. मी काहीतरी 50,000 रुपया तुमच्याकडे घ्यायला आलो होतो. म्हणजे जवाय बुवा आजची 29 तारीख आहे, 30 तारखेला आला असते तर काहीतरी 1,000-2,000 रुपये दिले असते. मग जो 1 रुपया सुद्धा नाही म्हणे, मग जो 1 रुपया नाही म्हणे. तितक्यात जवायचं सासऱ्याचं बोलणं चालू होतं. तितक्यात एक मुलगी आली, त्याने 25,000ची स्लिप केली, साहेबाजवळ दिली. साहेबाने कर मोठा मोजून दिला. म्हणे मामा आत्ताच बोलत होते तुम्ही की मग जो 1 रुपयाने आणि पोलीला कसं काय दिले म्हणे. अरे म्हणे तिची ठेव आहे, तिने बँकेत खातं काढलंय. म्हणे तुमचं खातं आहे का? म्हणे नाही. काही ठेव आहे का? नाही. या 10 रुपये घ्या आणि चहा पिऊन जा, नीटच निघून जा. नामाची ठेव जमा करा. आमच्या नथुसिंग बाबांनी नामावर भर दिला आणि म्हणून देव उभा मागे पुढे, आणि ती संकट नाहीशी करण्याकरता उगवी कोडे संकट. भक्तावरची आली असलेली संकट ती नाहीसे करण्याकरता जो कोणत्या वेशात कोणत्या आकाराने येतो हे भक्ताला सुद्धा कळत नाही. हे नरसिंह आपल्या बाबांना कोणाला कळत नाही. आणि त्याचं उत्तर ती चर्चा जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. या भक्ताने जशा वेशात, जशा आकारात, जशा रंगात,
जशा आयुधांनी त्याला बोलवलं असेल तसं देवाला यावं लागतं, तसं देवाला यावं लागतं. दिल्लीचा प्रसंग ज्ञात आहे. भक्तिविजय ग्रंथामध्ये अनेक चरित्र आहेत. कीर्तनामध्ये बादशाहने भगवंत जसा केला तसा होतो ही प्रचिती पाहण्याकरता नामदेव महाराजांच्या कीर्तनात गाय मारून आणून टाकली. सगळ्यांना प्रसंग ज्ञात आहे. भक्तिविजय ग्रंथ सगळ्यांना वाचलेला आहे. त्याच्यातली कथा सांगता येईल. बादशाहने विचारलं. जुलालुद्दीन नावाचा बादशाह दिल्लीच्या तख्तावर बसलेला होता त्यावेळेला. म्हणजे सांगा तुमचा परमात्मा जशा वेशात त्याला बोलवलं तशा वेशात येतो. या गायीला किती तासात जिवंत कराल, केव्हा जिवंत कराल? नामदेव महाराजांच्या कीर्तनात प्रश्न विचारतोय. दिल्लीच्या तख्तावर बसलेला. हे सगळे संत तीर्थयात्रेच्या निमित्ताने दिल्लीपर्यंत गेले होते आणि राजवाड्यात त्या बादशाहच्या समोर कीर्तन होतं नामदेव महाराज. ही भक्तिविजय ग्रंथातली कथा आहे. नामदेव महाराजांच्या तोंडून सहज शब्द निघाला. उद्या 4 वाजता गाय जिवंत करतो म्हणे. काय सांगितलं? उद्या कीर्तन आत्ता चालू आणि उद्या 4 वाजता गाय जिवंत करतो म्हणे. शब्द तर निघून गेला आणि नामदेव महाराज मग त्याच दिवशी रात्रीच्याच वेळापासून भगवंताचा धावा करायला लागले, भगवंताला आळवायला लागले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तुम्ही म्हणू नका बरं का, तुमचा देव कोणीच लागत नाही. रामकृष्ण हरी सकाळ झाली आणि नामदेव महाराज देवाचा धावा करत आहे. सकाळचे 10 वाजले. गाय तशीच तशी आहे. नामदेव महाराजांचं धैर्य सुटलं. शब्द तर निघून गेला. दुपारी 4 वाजता गाय जिवंत करतो, गाय जिवंत करतो. झाले 2 वाजले, 3 वाजले, 3:30 वाजले. 4चा वेळ दिला होता. बरोबर 4 वाजले. गायीने डोळे उघडले, पाय हलवायला लागली आणि हंबरडा फोडला. जैसा केला तैसा होय. बरोबर गाय जिवंत झाली. नामदेव महाराज देवावर रागवले. देवा एवढा अंत पाहावा, एवढा वेळ लावा. म्हणजे चूक तुझी आहे का माझी आहे? हे भक्तिविजय ग्रंथात आहे. अरे तू बोलला 4 वाजता जिवंत करीन, तू बोलला असता आत्ताच गाय जिवंत करतो तर तैसा केला तैसा होय. अरे मी तिथेच होतो, तिथेच गाय जिवंत केली असते. तूच वेळ मागितला. ही चूक तुझी आहे. पुष्कळ कथा आहे, पुष्कळ कथा आहे. धनुर्मासाची कुंतीची इच्छा होती, द्रौपदीची इच्छा की भगवंताने जेवायला यावं. रात्री सगळे बसले होते, सगळे भाऊ. पण देवाला एवढ्या लांबून कस काय आणायचं? द्वारकेला आपण हस्तिनापुराला दिल्लीला चर्चा करतो. सकाळी देव पाहिजे, सकाळी देव पाहिजे. म्हणे भीमा तू जा. अर्जुनाला म्हटलं तू असे घोडे घे जा आणि भगवंताला घेऊन ये. म्हणे कसं शक्य आहे? धर्म म्हणत नव्हता, अर्जुन म्हणत नव्हता, एवढा नव्हता. नकुल सहदेव. भीम म्हणे मी देवाला आणतो पण झोपा म्हणे सगळे. आता झोपा म्हणे. सकाळी मला बरोबर स्वयंपाक झाला की उठवा. सगळ्यांना कथा माहितीये. मला जैसा प्रेला तैसा होय याच्याबद्दल बोलायचंय. पानं टाका, नीट वाढा, नंतर मला उठवा म्हणे. आणि तसंच केलं ना. द्रौपदी म्हणे माझं पान देवाच्या शेजारी टाका. द्रौपदीने विनोद केला. यांना 2-2 पानाचं लागतं म्हणे. मग त्यांचं माझ्या भावाचं पान त्यांच्या शेजारी मागतायत म्हणे. आणि सकाळी उठला भाऊ. 8:30 वाजले, 9 झाले आणि गेला. एक जण उठाला. अरे बाबा उठ म्हणजे पानं तयार म्हणे. गेला बाथरूम मध्ये. इकडून एक बादली, तिकडून एक बादली, 2-3 बादल्या अंगावर टाकल्या आणि गुंडाळली लुंगी आणि गेला गावाच्या बाहेर. गदा फिरवतोय भीम, गदा फिरवतोय आणि वरती फेकतोय. ती खाली येत तोपर्यंत ये.
जर ना आला गदा म्हणजे काही क्रिकेटचं चेंडू नव्हतं. ती भीमाची गदा होती. भीमाची कर 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 फिरत होती आणि ती गदा भीमाच्या डोक्यावर पडणार, भीमाचं भरीत होणार. तितक्यात जैसा खेळला तैसा होय. भगवंताने वरच्या वरची गदा झेलली आणि दोघ जण येत आहेत. सगळे बंधू पाहून राहिले. द्रौपदी पाहते आपल्या गावात रायरंत आले ना म्हणे. तसं सांगितलं रायरंत मी आला. भक्ता गोपाल कृष्ण भगवंत भक्ता करता प्रल्हादाने सांगितलं माझ्या वडिलांकरता. काय विश्वास होता प्रल्हादाचा. वरती इतकं नवल वाटतं त्या चरित्र. अरे कोरड्या लाकडात प्रल्हादाचा विश्वास. तिथे गुरगुर करायला लागला देव. लाकडात आपला मूर्तीच विश्वास नाहीये. विठ्ठला विठ्ठल भगवंताचं वर्णन करताना माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिने. तो प्रल्हाद उगा मजसाठी घेता बहुवे सदा कीर्ती. मिया द्यावे ते गोष्टी तयाची. प्रल्हादा करता मला स्वतंत्र नृसिंह अवतार घ्यावा लागला. जैसा केला तैसा होय. आमच्या नथुराम बाबांनी जशा जशा वेळेला भगवंताला आरोळी मारली. सप्ताच्या रूपात असेल, गाव एक करण्याच्या रूपात असेल, कोणत्याही रूपामध्ये भगवंत त्यांच्या करता भक्ता करता धावून येत. जैसा केला. नाथ महाराजांच्याकडे आजच त्यांची षष्टी झाली. षष्टीचे 5-7 कारण आहे बरं का. दुपारच्या कीर्तनकारांनी सांगितलं असेल. मला नारायण महाराजांनी सांगितलं फोनवर. मी त्यांनाच फोन केला होता. आमच्या गुरुबंधूंना काही केला नाही. म्हटलं मी निघालोय अमुक अमुक पर्यंत आलोय. 11, 11:30 नारायण महाराजांना फोन केला. म्हणजे आताच षष्टीचं कीर्तन सुरू आहे म्हणे. 5-7 कारण आहे. भगवंताचा दत्त भगवंताचा जो साक्षात्कार झाला दत्त आपल्या एकनाथ महाराजांना तो षष्टीलाच झाला. गुरूंची कृपा षष्टीलाच झाली. जनार्दन स्वामी पैठणला जे आले ते षष्टीलाच आले. अशा अनेक कारण आहेत षष्टीचे. म्हणून आपण जे फाल्गुनवृत्तीय षष्टीचा उत्सव करतो ना त्याला अनेक कारणे. आणि पुन्हा उद्धवाला सांगून ठेवलं होतं. म्हणजे बघ माझं पण आणखी एक षष्टीचं कारण तो आजचा दिवस आहे. अशी अनेक कारणे आहेत. मी कशा करता बोलतोय. नाथ महाराजांच्या घरी सुद्धा श्रीखंड्या नावाने काय, जोशीबुवाच्या नावाने काय, पुराण ऐकण्याकरता काय. जैसा केला तैसा होय धावे सोय. देव जर अशा स्थितीमध्ये त्या भक्ता करता धावत येतो. मग हे भक्त काय करतात ती चर्चा आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू कामने आगो तुके, तू कामने आगो तुके, कामने आगो तुके, तू कामने
कामण्या असो सुखे संत महात्मे हे करतात. ते बोलवले तशा आकाराने जर देव येतो, मग संत महात्मे काय करत असतील? गाऊ मुखे विठोबा विठ्ठल का विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा. सगळ्या वेळा विठ्ठलाचं भगवंताचं चिंतन हे संत महात्मे करत होते. गाव सुखात राहतात आणि भगवंताचं चिंतन करतात. तसंच करावं, सुखात आनंदात राहावं, संसार करत राहावा आणि भगवंताचं चिंतन करत राहावं. आपणही म्हणा विठोबा अशीच विद्यार्थी दशा काढली बरं का 4 वर्ष. मी मोठा कीर्तनकार आहे, मी बाबांना तसं काहीच दाखवून नाही. आमच्या तर इतक्या अज्ञात वागत होता. जी जी संस्थेची कामं असायची तिथे करायचं. काही संस्थेत विद्यार्थ्यांना कामं आहेत. नुसतं विद्यार्जन करणं, ज्ञानेश्वरी गाथा वाचणं हे नाही. आता आमचा बरेच काही मुलं भजनाचं काम करायचे, काही मुलं झाडलोटचं काम करायचे, काही मुलं वाढण्याचं. आता त्याचे सर्व गुरुबंधू आहेत. मी त्याच्या गावात आलो म्हणून त्याचं वर्णन करतोय. पण बाबांचा खरा एक सेवक, एक दास्यत्व पत्करणारा हा प्रसाद निघाला. आणि बाबांचं खरं ऐश्वर्य तुम्हालाही कळलंय, त्यालाही कळलंय. तो तर अजून लहान आहे पण बाबाचा खरा आशीर्वाद. बाबा त्याच्या घरी जायचे. मला त्याच्या आईने वडिलांनी सांगितलं, आमच्या घरी नथुराम बाबा यायचे म्हणे. याला बसवायचं जवळ वगैरे, त्याच्या डोक्यातून हात. हीच त्यांची कृपा बाबांची त्यांच्यावर असते. एवढा मोठा संस्थेत असताना तो कीर्तन करत होता. त्याचा पहिला नंबर आलाय हे तुम्हाला माहिती नसेल. त्याची परीक्षा घेतली कीर्तनाची. आमच्या संस्थेमध्ये 40 मिनिटाचं कीर्तन असतं. स्वतःच अभंग घ्यायचा. आम्ही अभंग त्यांना 4 महिन्यापूर्वी दिलेले असतात. 6 अभंग, 6 प्रवचनाचे श्लोक म्हणा, वय म्हणा असं दिलेलं असतं. आणि परीक्षकांच्या पुढे अशी महाराष्ट्रात परीक्षा होत नाही, असे पाकिट पडलेले असतात. त्याच्यात अभंग असतो. विद्यार्थ्यांनी फेटा बांधून यावं आणि ते पाकिट उचलावं. त्याच्यात जो अभंग निघाला त्याच्यावर कीर्तन करावं, अशी यांची परीक्षा असते. प्रत्यक्षात हो अशी परीक्षा त्या मुलांनी दिले. आणि प्रसादचा खरोखर काही आम्ही स्वतः प्रयत्न केले. तो महाराजांचा शिष्य म्हणून नाही, त्याचा गुणानुक्रमांकावर नंबर आला. त्या बाकीच्यांना माहिती आहे. आणि हे सगळेच मुलं आता गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणारी मुलं तुमच्या गावात आलाय. तुमचं भाग्य आहे. गाथा ज्ञानेश्वरी या मुलांची मुखोद्गत आहे. म्हणून आम्ही त्यांना थोडंफार संस्थेतर्फे म्हणा असं लोक वर्गणीतून त्यांना थोडंफार खर्चाला पैसे देतो. ते बाहेरच्या सत्ताची सुद्धा अपेक्षा करतो. पण ते प्रसादचं काय प्रेम त्यांच्यावर, ते सर्व पडणारा डोंगर सोडून येतात. ते डोंगरावर अभ्यास करतात. डोंगरावर अभ्यास करणे कठीणातली कठीण गोष्ट आहे. असं भरतवारीने बऱ्याच भय सांगितलंय. भोगे रोग भयम कुले चिती भयम वगैरे वगैरे. आपल्याला आता तो विचार करायचा नाही. पण शेवटचा निर्भयता आहे. हो सर्व वस्तू भयात भ्रूणा विष्णोर पदम निर्भयम. भगवंताचं पायातलं पद हे निर्भय आहे. म्हणून संत निर्भय, म्हणून आमचे नथुराम बाबा निर्भय. कशामुळे? ते ज्या देवाची भक्ती करतात, त्या देवाला जे आळवतात, तो देव त्यांचा निर्भय आहे. मग संत कसे भयाने युक्त असतील? हरितैसे हरिते
निर्भयता होती गोपाल कृष्णाचं. भगवंत भय रहित होते. अरे कंस असेल, जरासंध असेल, शिशुपाल काय वक्रदंत, पण सर्व लहानपणात यांना सर्वांच्या मशिदी बांधल्या, समाध्या बांधल्या, त्यांचं तिकडे थडग बांधले गेले. आमचा छोटासा 6 वर्षाचा गोपाल कृष्ण गाग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी का परमात्मा निर्भय आहे. आणि त्या परमात्म्याचं जे दास्यत्व करतात, ते सेवकत्व स्वीकारतात, ते कसे भयाने युक्त असतील. म्हणून तुकोबारा लिहितात, हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोचिंता हो निराटे हो. कशामुळे बळकटकास भक्तीची धरुणी पाय तेजिले. म्हणून सर्व धर्माला ज्ञानेश्वर